कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सर्व आपण खेळाडूंनी ती मागणी करायला पाहिजे. त्याचं कारण आहे क्रीडा संकुल जरी असलं तरी इकडे क्रीडा कमी आणि इव्हेंट जास्त होतात. खेळाडूंना खेळण्यासाठी बऱ्याच वेळेला इकडे झगडावं लागतं आणि आता या क्रीडांगणाची जी परिस्थिती आहे भरपूर गंभीर आपण पाहतो. मात्र त्यातल्या त्यात ती देखील सुधारून त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग 2026 10व पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. पहिला सामना नुकताच पार पडलाय आणि तिकडे जरूर पुष्कर शिवांशने बाजी मारलेली आहे. आदरणीय गणेश सर यांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानबंध व्हा. आपलं त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग 2026 10व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅच नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला टीम खेळते स्टार 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट साई मराठे 11. लेट साई मराठे ऑफसमचा बाहेरचा बॉल जागेवरून खडे खडे ड्राइव्ह केला आणि एक्स्ट्रा कव्हरला चिरत चौकार. बद्री यादव ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि पहिला चौकार आलाय तो रवीचा बॅट मधून पहिल्या षटकामध्ये. राहुल यावेळेला जरूर वाईटचा सिग्नल अंपायर कडून. बाळ इकारे आणि सुदीप अंबावणे सर यांना आपण ऑन ग्राउंड सध्या पाहतोय. KDMC स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वरती त्रिमूर्ती नगर प्रत्येक पर्वामध्ये आपण एन्जॉय केलेली आहे. सीझन 10 मध्ये मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती. उद्घाटन सोहळा आपण पार पडला. शॉर्ट कव्हरला बॉल आहे. सहजरित्या एक धाव मिळणार आहे आणि या सिंगल सोबत धावा संख्या सध्या आपण पाहतोय ती 5 या आकड्यावरती. 6 धावा. मागचा वाईड होता, पहिला चौकार होता. जबरदस्त पहिली लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि या सीझन मध्ये पाहता थोडीशी जी डाव्या बाजूला बाउंड्री लाईन आहे आणि स्टँडच्या समोर जी काही छोटी झाडं होती ती आता मोठी झालेली आहेत आणि त्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज आहे कारण प्रेक्षक त्या नैसर्गिक सावलीमध्ये बसून या मॅचेसचा आनंद घेऊ शकतात. कारण सध्याचं जे फेब्रुवारीचंच हिटिंग इतकं आहे, यानंतर आपण जसं जसं 2-3 कडे जाऊ प्रचंड ऊन. खोलात बॉल आतली कडा होती. विकेट किपरला चान्स मी म्हणेन तितकीशी नव्हती पण चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप करता येते. डाव इथे मिळणार नाही. आलाय डॉट बॉल. लागोपाठ 3 षटकार आले तर अक्षय तायडे यांच्याकडून 1000 आणि आमच्या मॅनेजमेंट टीम कडून 2000 फक्त बद्रीसाठी. फुल टॉस आहे. उडवलाय तर खरा. लॉंग ऑफ थोडासा दूर मात्र पहिल्या बाउन्स वरती ते कव्हर करून थ्रो करतील. तापा दुर्गेश. धावा 2 येतात आणि 2 धावांसोबत स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 8 या आकड्यावरती. प्रत्येक टीमकडे डोंबिवली आयकॉन आहे. एक एक आपल्याला जरूर आयकॉन देखील पाहायला मिळतोय. आत येणारा बॉल पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर रेडी आहे. पकडले कॅच. विकेट डाऊन. बद्री यादव बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का पहिला 8 वर. ऑन साइडला जरूर मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला मात्र जबरदस्त ती कॅच आपल्याला पाहायला मिळाली लालाकडून आणि या कॅचने 8 वरती पहिला धक्का बसलाय. पहिल्या षटकातील अजूनही एक बॉल बाकी आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत आहे. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग सीझन 10 मध्ये जे ऑनलाईन प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. काही जणांना जरूर या स्पर्धेमध्ये इकडे येता आलं नाही. जॉब असेल, व्यवसाय असेल आणि घरची जबाबदारी या सर्व गोष्टी प्रत्येक जण पार पाडत असतो आणि त्यामुळे ज्यांना या मैदानावरती येता आलं नाही ते ऑनलाईन सध्या पाहतात. स्वागत आहे आपलंही. बऱ्याच जणांच्या आठवणी असतील या स्पर्धेद्वारे. ऑन साइडला चांगला अटेम्प्ट होता. चूक झाली आहे तिकडे. कॅच पकडता आला नाही. बॉलही थांबवता आला नाही. आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ. फलक जाऊन पोहोचले ते अर्थातच 12 आकड्यावरती.
आणि मला आठवतंय की ऑक्शन मधली सर्वात अगोदर कोणाची टीम बनली असेल तर ती आय थिंक साई मराठे 11 होती. येस, स्वयं स्वयं देखील आयकॉन आहे. थोडी फिंगरला इंजरी आहे त्यामुळे ते आईस लावत बसलेले तिकडे. केडीएमसी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. चला, अंपायरचा सिग्नल आला वेळे संदर्भात. प्लीज फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. फिल्डिंग साइड विदिन 25 मिनिट्स तुम्हाला 5 षटकं पहिली टाकायचे आहेत. नंतर स्लो ओव्हर रेटमुळे तुम्हाला बसू शकते पॅनल्टी. त्या काही सूचना आहेत. स्पर्धेची सुरुवात आहे त्यामुळे तुम्हाला मी ऑलरेडी सांगत आहे. यानंतर असं व्हायला नको की तुम्ही सांगितलं नाही. त्यामुळे वेळ संदर्भात कॅप्टनला जशी प्लॅनिंग अपोनंट टीमला रोखण्यासाठी करायचे त्यासोबत टाइम मॅनेजमेंटकडे देखील लक्ष द्यायचं आहे. राहुलला आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं 12 धावा त्याने खर्च केलात पण एक विकेट देखील त्याने काढली. थोडी मिस्टेक झालेली आहे फिल्डिंगमधून त्यामुळे 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. सेकंड पॉवर प्ले एक्स्ट्रा कोट ठेवलं, लॉंग ऑन ठेवलं, मिड विकेट ठेवलं आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलर आले ते साहिल. ऑक्शनला देखील एक वेगळी मजा होती जेव्हा हे 8ही संघ बसले होते. त्यांचे मेंटॉर, संघ मालक, त्यांच्यासोबत 2-3 त्यांचे मित्र. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल कट केलाय. चांगला फटका कपा पॉइंट मधून बॉलला काढले आणि सीमा पार चौकार. Ha! Yeah! Woo! Ha ha! Ha ha! Get it! त्रिमूर्ति नागर प्रीमियर लीग दिल की पहचान गूंजे मैदान में. वा वा, नाद केलाय त्रिमूर्ती नगरवाल्यांनी. एक्स्ट्रा कव्हरला इकडे क्रॅकिंग आहे. फटका आणि चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. वाका बॅटिंग करत आहेत. पवार दाखवतोय पॉवर. कॅश प्राइज झालं राहुल शेठ उर्फ बिल्ला यांच्याकडून साहिलला विकेट हॅट्रिकला 1000. इकडे त्याचं काम करायला घेतलं. सध्या आपण पाहतोय 2 चौकार आणि 1 षटकार. काय बॅटिंग केली रवी पवारने. सेकंड पॉवर प्ले मध्ये तुटून पडलेला आहे. पहिल्या षटकामध्ये त्याला तितकी स्ट्राईक भेटली नव्हती. आय थिंक पहिल्याच बॉलवरती चौकार आणि देन जशी स्ट्राईक रोटेट झाली होती तो ऑफ स्ट्राईकच होता. पण इकडून मात्र पवारने पॉवर दाखवायला सुरुवात केली आहे. साहिलला हलवून सोडलंय. थोडासा लांबून खेळला यावेळेला. मिस टाइम. कवरचा फील्ड थोडासा दूर आणि त्यामध्ये कॅच मात्र वॅकंट एरियामध्ये पडली आहे. जमिनीला दान. राहुलची मान देखील नकारार्थी हळते. त्याला माहिती आहे कॅच किती इम्पॉर्टंट होती. कॅच पकडायला पाहिजे. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला वाढवावा लागेल. जरूर सरावासाठी मैदान या अगोदर उपलब्ध नव्हतं पण जे काही होतं, जो काही सराव झाला त्यामधून तुम्हाला 100% द्यायचं आहे. सीझन 10 सुरू आहे. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग 8 संघांमध्ये घमासान. थोडासा लांबून इकडे खेळलाय आणि मुद्दामून खेळतोय. कव्हर्स कडे चाललाय बॉल. नो चान्स. फिल्डर आला. आणखी एक चौकार. चौकार आला. आगड षटक. आतापर्यंत 20 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या. आता या खेळायला कव्हर्सला आत बोलवलंय. बॉल मागे चाललाय. फिल्डर त्याच्या मागे चाललाय आणि आला आणखी एक चौकार. थोडं काळजीपूर्वक खेळा. येस, मॅनेजमेंट टीम बँडेजला पैसे देणार नाही. गमतीच मागे मित्रांनो. सगळे एकाच अगदी जीवाभावाचे सर्वजण आहेत ज्यामधून खऱ्या अर्थानं
मॉर्निंग सेशनमध्ये नंदू परब साहेब आणि त्यासोबत विनोदजी गायन साहेब यांची जी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनी दरम्यान, आणि दोघांनी फार चांगल्या पद्धतीने म्हटलं की हे जे सर्व आहेत हे नेहमीच एकत्रित खेळणार आहेत. विनोद कान सर देखील नेहमीच त्यांच्यासोबत खेळले आहेत, आणि हे जे ग्राउंड आहे इकडे चोळेगाव असेल, त्रिमूर्तीनगर असेल, बालपाडा असेल, आसदे गाव असेल, या गावातील सर्व खेळाडू एकमात्र ज्यांना क्रीडांगण आहे, हक्काचं म्हणणार नाही कारण ते हक्क KDMCकडे आहेत आणि ते फक्त आपल्या बऱ्याचशा इव्हेंटसाठी ते देत आलेले आहेत. थँक्स टू 2 दिवसांसाठी आम्हाला त्यांनी देखील हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल. पहिल्या षटकामध्ये आला होता 12, दुसऱ्या षटकामध्ये आलेला 24 आणि एकंदरीत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 36. ऑन साइडला हुक करण्यात आला, बॉल चालला गॅप मध्ये, आता बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये फील्ड धावतोय शेवटी अडवला आणि थ्रो करतील ते. धावा 2 मिळालेले आहेत आणि टोटल स्कोर सध्या तो 38. जेव्हा त्रिमूर्ती प्रीमियर लीग मध्ये येतो ॲज अ स्कोरर म्हणून अनिकेत भाऊ ऑलवेज आमच्या सोबत असतात आणि आता इथे पहिल्या मॅच दरम्यान होते, सेकंड मॅच मध्ये देखील आहेत. थर्ड ओव्हर बॅकफुटला कट केलाय पण व्यवस्थित संपर्क तर झाला नव्हता. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जातोय बॉलकडे, त्यामध्ये धाव आलेली होती एक, आणि एका धावेसोबत स्कोरचा आपण विचार केला तर टोटल 39 रन्स. टोटल स्कोर सध्या 39 वरती आपण पाहतोय. षटकातील अजूनही 4 बॉल बाकी आहेत. दोन्ही सेट बॅटर आहेत, चांगला खेळ खास करून जो रवीने केलेला आहे. शॉर्ट बॉल होता, मुद्दामून थोडीशी लेंथ बॅक केली आहे आणि इकडे ऑप्शनचा बार ठेवून बॉलला थेट पाठवलं ते विकेट किपरकडे गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुनील करतात. कमबॅक गरजेचं होतं बिकॉज रवीने जो अटॅक केला प्रिव्हियस ओव्हरमध्ये 24 धावा वसूल केल्या होता सेकंड पॉवर प्ले मध्ये. फुल टॉस आहे, ऑन दी राईजला टेम्प्ट होता, हात आपसूक डोक्यावरती गेलाय की हा फुल टॉस कसा बॅटवरती आला नाही. पास आउट झाला फारच वेगाने बॉल. जो वेग या बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला फुल लेंथ होता, इव्हन हा डिपिंग फुल टॉस होता, थोडासा खाली येणारा. टोटल स्कोर सध्या 39 वरती थांबलाय. चांगली बॉलिंग सुनील, 4 बॉल मध्ये धावा गेल्यात फक्त 3च. स्टील 2 टू गो फ्रॉम दिस ओव्हर. कमबॅक गरजेचं आहे, ऍक्शनला रिॲक्शन गरजेची असते. खेचून मारायचा होता, अनदर डॉट बॉल. वा, जर रवीने मागच्या ओव्हरमध्ये एकही बॉल मैदानाच्या आतमध्ये ठेवला नव्हता त्या रवीच्या बॅटवरती या षटकामध्ये एकही बॉल आला नाही. 3 डॉट लागोपाठ. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. लास्ट बॉल या षटकातील वन्स अगेन सुनील. इकडे काय घडलंय, ओव्हर एक्साइटेड की बॉल कदाचित हातामधून निसटला. इट्स अ बीमर. 1+1 धावा 2 येतात. फ्रीटला चान्स आहे आणि आता असेल तो प्रवीण स्ट्रायकिंग एंडला. टोटल स्कोर सध्या आपण बघितला तर तो 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक देखील मॉर्निंग सेशनमध्ये मोठ्या संख्येने सावलीमध्ये बसा. ऊन जसा जसा वाढत जाईल तुमची बॉडी डिहायड्रेट होत जाणार आहे. रात्रीची कडाक्याची थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन, समजत नाही ऋतू कोणता सुरू आहे. फाईन लेगकडे बॉल होता, कॅचला कोणताही विकेट मिळाला तर नसता बिकॉज फ्री हिट होता. सो फ्री हिटला जास्त काही धावा आल्या नाही, एकही धावा आली नाही. षटक संपन्न 3 होतात. 41 धावा बॅटिंग करत असताना लेट साई मराठे 11 विकेट पडली. एक ड्रिंकचा सिग्नल आहे. चला पाणी लवकरात लवकर घेऊन जा. आपण एक छोटंसं गाणं पण ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग 2026च्या 10व्या पर्वामध्ये. लीग ऑफिशियल सॉन्ग. Yeah. Get it. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, दिल की पहचान, गूंजे मैदान में जीत की शान, बल्ले की आवाज, गेंद की रफ्तार, प्रीमियर लीग है सबसे दमदार. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, जोश है जुनून है खेल का असर. त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, हर दिल बोले हम हैं विजेता सर. सुबह की धूप से शाम की रोशनी, हर खिलाड़ी में छुपी है कहानी. सीना तान के उतरे हैं मैदान में, हार नहीं मानते जीत है ठानी. पसीने की खुशबू, मेहनत की पहचान, हर छक्के में बसता
में जीत की शान। त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, हर दिल बोले हम हैं विजेता सर। सुबह की धूप से शाम की रोशनी, हर खिलाड़ी में छुपी है कहानी। सीना तान के उतरे हैं मैदान में, हार नहीं मानते जीत है ठानी। दोस्ती का खेल और टक्कर भी जोरदार, हर ओवर में बढ़ता है इंतजार। तालियों की गूंज, नारों की बहुत छर, त्रिमूर्ति नगर बना सुपरस्टार। हर टीम में है एक ही बात, खेल। क्या बात, टायटल सॉन्ग आहे त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीगचं। सीझन 10 मध्ये आपण आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मॅच नंबर 2 मध्ये आपण आहोत. लेट साई मराठी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना स्टार 11. अर्थात साई मराठी 11 म्हणजेच बद्री शेठ यादव यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला स्टार 11 जी टीम सिकंदर शेख सर यांची आहे. सिकंदर सिंग 50-50 ओव्हर कंपल्सरी चौथी ओव्हर आहे का? ओहो, पहिलाच बॉल 50-50 ओव्हर मध्ये पहिला सेट लॉंग ऑनचा पल्ल्याड षटकार. हवेत खेळ एक्स्ट्रा कव्हर थोडासा दूर आहे. धावा संख्या 2 ला चान्स घेतले, 2 धावा मिळतात तिकडे सहजरित्या आणि या 2 धावांनिशी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 49. बॅटर्सला एक सूचना, खेळपट्टीवरती जास्त धावू नका आपण, थोडासा आपला रनवे खेळपट्टीच्या बाजूने ठेवा. विकेट हॅट्रिकला अर्जुन सिंग यांच्याकडून थापाला 1000, अक्षय दाडेकडून 1000, कमिटीकडून 1000, 3 विकेट 3000. शॉर्ट बॉल कट केला, पॉइंटला फिल्डर आहेत पण त्यांना उलकावणी दिली. बॉल मागे चालला, बॅकवर्ड पॉइंटला रेस लागली, शेवटी ते खाली पडलेले आहेत. बॉलला आतमध्ये ढकललेलं आहे. चांगली फिल्डिंग केली. सुनील बांदल निकनेम बाबू. धावा आलेल्या 3 या बॉलवरती. सो म्हणजे आतापर्यंत या 50-50 ओव्हरमध्ये 11 झालेल्या आहेत. चॅलेंज 12च आहे, एकच धाव पाहिजे, दोन्ही डॉट टाकावे लागतील. एक धाव जर आली, पाहूयात किती येत आहेत, पण 12चं चॅलेंज आहे मिनिमम, 12 धावा पाहिजेत. ओहो, सिंगल आता येते, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. 12चं चॅलेंज तर कंप्लीट झालंय. हा जो बॉल आहे पाहूयात किती धावा येतील आणि त्यावरती ठरणार आहे की ही जी ओव्हर आहे यामध्ये ओव्हरऑल किती मिळतील तुम्हाला. बॅटिंग साईडने चॅलेंजर कंप्लीट केलंय. 50-50 ओव्हरमध्ये 12 धावा ते त्यांनी मारलेल्या आहेत. फुल टॉस स्विंग करण्यात आलाय, स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करतोय. आला चौकार. 16 धावा या ओव्हर मध्ये आल्या आणि अर्थातच प्लस 8 म्हणजे आल्या त्या 24 आणि ओव्हरऑल धावा संख्येचा आपण विचार केला सांगतोय तुम्हाला धावा, फक्त थोडंसं स्पीडअप करा. आपण 24 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. बिकॉज 16 चॅलेंज 12चं असताना 16 बनवल्या प्लस 8 बोनस किती झाल्या? 65 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि वन्स अगेन आता बॉलिंग साठी आलेले आहेत सुनील, ज्यांनी 3rd ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. टॉप एज आहे, चान्स असेल यावेळेला. विकेटची एक्स्ट्रा कव्हरने पकडले कॅच. विकेट डाऊन. लेट साई मराठी 11 ला दुसरा धक्का.
डान्सर दीपक यादव यांचे आगमन झालं. स्वागत आहे आपलंही, सुस्वागतम. आणि त्यासोबत विजूजी सोलस्कर यांचे आगमन झालं. अक्षय ताडे यांच्या टीमचे ओनर आहेत. स्वागत आहे आपलंही. काय इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर आहे का वैयक्तिक? येस येस, नक्की नक्की या. दीपक भाऊ या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण प्लीज. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये रंगाबाई तुम्ही बघितला असेल, अक्षय शिरडूनचा रंगा. राहुल आलाय, आयकॉन प्लेअर आहे. अनिल शेठ चव्हाण यांच्याकडून 3-6 ला 1000. ऑन साइडला उडवायचा होता, मिड विकेट रिजनला टार्गेट केलं होतं त्याने, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. सुनील काय बॉलिंग करत आहेत पा, वेगावरती नाही तर त्यांच्या टप्प्यावरती, आणि जे काही त्यांची ॲक्युरेसी आहे नियंत्रित डिसिप्लिन बॉलिंग करत आहेत. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 65 वरती थांबलेला आहे. मागच्या ओव्हरमध्ये जेव्हा तो आला होता थर्ड ओव्हरमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. ऑन साइडला उडवलाय, स्क्वॉड लेग रिजन पिकअप आणि बॉल सीमा पार, षटकार. लॉंग ऑन कडे सध्या बॉल होता आणि या सिंगल सोबत स्कोर पुढे जाणार आहे. 71 + 1 72, 72 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत. चांगला खेळ केलाय, खास करून रवी पवारची सुरुवात, देन आपल्याला प्रवीणची साथ त्याला होती आणि राहुल आता आला, ज्याच्याकडून देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. टोटल स्कोर सध्या 72 आहे. या षटकातील बॉल बाकी आहेत अजूनही 2. उडवला आता टक्कसा आवाज, वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. त्रिमूर्ती प्रीमियर लीग सीझन 10 ची पहिली 50 पवार. वा, आणि 500चा कॅश प्राइज आहे. एकदा बॅट वरती करून अभिवादन तर जरूर स्वीकारा. रवी पवार सीझन 10 ची त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग ची पहिली हाफ सेंचुरी. 78 धावा धावफलकावरती लागलेला आहे. शेवटचा बॉल ज्या सुनीलने चांगली बॉलिंग केली होती, आणि आता जेव्हा आलाय अगेन्स्ट त्याच्याही धावा आलेल्या 13. राहुलचा एक षटकार आलाय, रवीचा एक षटकार आलाय, आणि दोघेही आता स्लॉग हिटिंग करत आहेत. 78 मोठी धावसंख्या आहे. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला जरूर 81 पाहायला मिळालं होतं. अपील होते, बट हाय लेवलला बॉल अगदी आहे. हाईट फॅक्टर दॅट्स बॅटर देखील सेफ आहे. शेवटचा डॉट सुनील कडून आला. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 78 धावा, 2 विकेट. बॅटिंग करत असताना, माफ करा, 5 ओव्हरचा खेळ संपला. 78 धावा 2 विकेट्स मध्ये. लेट साई मराठे 11. चला, वेळ जास्त घ्यायचा नाही, 3च मिनिटं शिल्लक आहे तुमच्याकडे. फिल्डिंग साईड. पाच ओव्हरचा खेळ संपला आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 78. चांगली बॅटिंग, 2 सेट बॅटर आहेत, वेल सेट. हाफ सेंचुरी रवी पवार कडून ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली, तर राहुल आयकॉन आहे जो नुकताच लास्ट ओव्हर मध्ये आला आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला आहे. सो ही देखील मॅच आणि सध्याचे शेवटचं षटक आहे. इकडून देखील ते प्रयत्न करतील 100 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा. पाहूयात किती बनतात. लास्ट ओव्हर मध्ये आलेत. तापा पहिला फुल टॉस विरकावलाय, लॉंग ऑनचा भरपूर लांब, आउट ऑफ द पार्क, षटकार.
11. प्रत्येक डावामध्ये तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. थोडासा आत राहिला या वेळेला बॉल. वेग चांगला आहे दुर्गेशकडे. मागचा फुल टॉस आला, त्याला कॅपिटलाइज केलं. यावेळेला लेंथ बॉल आला, डॉट आला. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 84. स्टील 4 टू गो. 4 बॉल बाकी आहेत या डावामधले. पुन्हा पिच होता, ऑन साईडला खेचून मारायचा होता, बट खालची कडा घेऊन बॉल मिड विकेटला गेला. वाराचा प्रचंड वेग आहे. हे जे क्रीडांगण आहे इकडे वाऱ्याचा वेग तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. आणि हे जे आयोजन पाहता मला आल्याबरोबर SSCC ट्रॉफीची आठवण झाली. अगदी सेम लुक त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग सीझन 10 मध्ये देण्यात आलेलं आहे. खास करून व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरची जी सजावट आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे, डीपमधून फिल्डर येत आहेत, डबलला चान्स घेतली जाते. आणि हे जे क्रीडांगण आहे खऱ्या अर्थानं प्रत्येकाला चाऊल असते. साई श्रद्धा क्रिकेट क्लब कंबालपाडाच्या वतीने जे आपल्याला SSCC ट्रॉफी पाहायला मिळते स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. ऑन साईडला बॉल चालला आणि दादांच्या आवडीचं मैदान होतं. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार SSCC ट्रॉफीच्या निमित्तानं बरेचसे जे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतात आणि दादांचे बरेचसे खेळताना याच क्रीडांगणावरचे फोटोज आहेत. बऱ्याचशा आठवणी कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या या मैदानावरती दडलेल्या आहेत. फार मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती सर्वांनी एन्जॉय केलेल्या आहेत. बॅक ऑफ लेंथ, इट्स अ वाईड. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 89. एका बाउन्सरचा कोठा संपलाय. दुर्गेशचा शेवटचा बॉल आहे. 89 झालेला आहे. वन्स अगेन आता नो बॉल आहे. नो डाऊट बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न दोन्ही वेळेला झालाय, पण दोन्ही वेळेला चुकीच्या पद्धतीने. राहुल हेच सांगतोय काय करत आहेस. ऑलरेडी दावा गेलेला आहे. या क्षणाला दावा जाणं म्हणजे दुसऱ्या बाजूने ऑपोनंट टीमचा बॉलर्सला ते बेनिफिट आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस आपण एन्जॉय करत आहात. बिग बॅश फॉर्मॅट आहे. यानंतर विनर मध्ये मॅच असेल. प्रिव्हियस मॅचचे विनर पुष्कर शिवांश 11ने बाजी मारलेली आहे. अर्थातच किरणजी राळे यांचा मालकीचा संघ आहे तो. पोल केलाय, पॉवर पॅक. राहुल ठाकूरने ठोकलाय षटकार आणि डाव पहिला संपला. 95 बनलेला आहेत, 96 बनलेल्या आहेत, 96 धावा बनलेल्या आहेत आणि 97चं टार्गेट सेट करण्यात आलंय लेट साई मराठे 11 कडून. टीम स्टार 11 समोर टार्गेट लक्ष 97 धावांचं. 97.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन आणि एक विनंती आहे, पॅव्हलियन समोर कोणी थांबवू नका प्लीज. तुमच्यासाठी प्रेक्षकांनो स्टँडर्ड तिकडे जा आणि या मॅचचा आनंद घ्या. मान्यवर असतील तर मंचावरती येऊन स्थाना बंधावा. बाकीचं कोणीही पॅव्हलियन मध्ये नको. बॅटिंग साईड याच्या बंधवून घ्या प्लीज. टार्गेट 97 सर. सो मॅच इंटरेस्टिंग होईल आणि बॅटिंग साईडला विनंती आहे, सुरुवातीचा बॅटर्स ना सगळे ओके. फिल्डिंग साइड ऑल्सो बॅटिंग साइड अँड ऑल्सो बॅटिंग साइड. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जात असताना आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोरूनच एंट्री करायची आहे, आता तुम्हाला पॅनल्टी आहे, लक्षात घ्या. ऑलरेडी या सूचना तुम्हाला सर्वांना करण्यात आलेल्या आहेत आमच्या मॅनेजमेंट टीमकडून. त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग 2026 पर्व खरं तरी स्पर्धा नाही आहे. या संपूर्ण खेळाडूंच्या आठवणी आहेत बऱ्याचशा. हे सर्वजण एकत्रित खेळत असताना हे जे क्रीडांगण आहे इकडे सराव करायचे आणि त्यानंतर एखाद्या महोत्सवा निमित्तानं आपण सण कसा एखादा साजरा करतो तसे सर्वजण या एका आणि 2 दिवसाची वाट पाहत असतात की या 2 दिवसांमध्ये हे त्रिमूर्ती प्रीमियर लीग सुरुवातीला एकच दिवस असायची, पण त्यानंतर हळूहळू या स्पर्धेचं स्वरूप वाढत गेलं, मॅनेजमेंट टीमचा बजेट वाढत गेला आणि त्यानंतर हे सर्वजण आता मोठे झालेले आहेत. आयोजन कसं करायचं प्रत्येकाला माहिती आहे. अज्जू अक्षय तायडे असतील, बद्री यादव असतील, कल्लू यादव असेल. चला चला फिल्डिंग साइड, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. मॅनेजमेंट टीम सिग्नल करते तुम्हाला, लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण रील स्टार नवापाड्याचे नामवंत खेळाडू यश चौधरी यांचे आगमन झालेले. या यश आपण स्वागत आहे आपलं. नवापाडा ग्रामीण टीम कुठेतरी आपल्याला दिसत नाही आहे सध्या, पण खुल्या गटातील स्पर्धा यश देखील आपल्याला जरूर ते पाहायला मिळतात. राहुल मोरे आणि लाला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट 97 आहे. पहिल्या षटकामध्ये 7. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. ठीक 12:06 दुसऱ्या डावाला सुरुवात. आउटसाइड एट सिली पॉइंटला निर्जन सहावरती बॉल पडला. सुरुवात चांगली केली बॉलरने आणि बॅटरला जरूर एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचं होतं पण जमलं नाही. लालाकडून आले सिंगल खातं उघडलं आणि या टीमचा आयकॉन स्टार 11चा राहुल मोरे ऑन स्ट्राईक. डोंबिवली ओपन मधून बऱ्याचशा स्पर्धामध्ये आपण त्याला बघितलेलं आहे आणि आय थिंक चोळेगाव जेव्हा 1 गाव 11 फॉर्मॅटमध्ये राहुल जरूर आपल्याला चोळेगाव टीममधून देखील पाहायला मिळतात. अक्षय तायडे असतील एकाच टीममधून, या सर्वांना आपण बघितलंय. अतोनात क्रिकेटवरती प्रेम, जरी ग्रामीण क्रिकेट खेळायला मिळत नसलं तरी आवर्जून बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते उपस्थित असतात. ओहो, स्क्वेअर लेगने सोडले कॅच. चांगला अटेम्प्ट होता आणि क्रिकेट हेच सांगते, जर शेवटी तुमच्या हातात बॉल पडला म्हणजे कॅच तुमची होती. प्रवीण शॉर्ट स्क्वेअर लेगला मागेच्या पद्धतीने चाललेलं ते, तेव्हाच असं वाटलं की कॅच सुटणार आहे. कॉन्फिडन्स तो बॉडी लँग्वेज मध्ये दिसत नव्हता. धावसंख्या 2 आहे दोन्ही बॅटर्स कडून आणि दोघांकडून. मागचा जो फटका होता तो फटका फसला होता. पहिल्या बॉलवरती लालाची थिक एज होती. उडवला आता लॉंग ऑन खाली आहे, बॉल चाललाय, राहुल धावतोय, शेवटी पोहोचलाच होता पण बॉल त्याचा वरतून सीमारेषेच्या बाहेर. लालाचा षटकार.
जबरदस्त फटका आला लॉंग ऑनला क्लिअर करणारा मागचा. आता शॉर्ट बॉल आला, राईट स्विंग होता आणि बॅटच्या पद्धतीने फिरले. शेवटी ऍक्शन रिप्ले मध्ये बॉलवरची नजर हटलेली आहे, डोळ्यांची पापणी लवलेली आहे, ब्लाइंड स्ट्रोक होता. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती आहे. या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. षटक सध्या पहिलंच प्रगतीपथावर एक षटकारी आलाय सावंतकडून. पहिले दोन्ही बॉल जबरदस्त होते, त्यानंतर आताचा डॉट आलाय. ओहो, अक्रॉस द लाईन मिड विकेट कडे बॉलला पाठवायचं होतं, बट नाही जमलं. डॉट आलाय. लालाला सध्या तरी शांत ठेवलंय. 97 चेस करायचं. जेव्हा हाय स्कोरिंग मॅचला हाय स्कोरिंग रन चेस असतो तेव्हा जरूर आपण पाहतो की मेंटली प्रेशर असतं बॅटरवरती. रिक्वायर्ड 100 तुम्हाला मेंटेन करायचं असतं. लालाच्या अगेन सेकंड डॉट आलाय. शेवटचा बॉल सावंत राऊंड विकेटने कडून. चाबूक शॉट आहे लॉंग ऑन कडे, फिल्डर नव्हते आणि तिकडून बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. दुसरा षटकार आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर आहे सध्या 14 फॉर रन, 14 धावा. 97 ला चेस करत असताना टीम स्टार 11. आपल्याला नाहीये जास्त, कारण स्पर्धा फार कमी होतात. पण हे जे गाणं वाजलेलं प्रेमावरती, बरेच जण येतील झाडाखाली प्रेम करायला. खेडीएमसीचं मैदान त्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. पेंढारकर, मॉडेल, मंजुनाथ, अजून DKVC. तिलक थोडस लांब आहे ना. नाही नाही मागेच आहे. शॉर्ट बॉल फटका तर फसलाय, बट बॉल थोडासा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या फिल्डर पासून दूर. 2 फटके आतापर्यंत राहुल कडून आलेत. दोन्ही मिस टाइम होते. दोन्ही वेळेला चान्स होते फिल्डरला. 15 धावा धावफलकावरती आहेत. लालाकडून 2 षटकार आपण पाहतोय. 97 चा चेस आहे. षटक दुसरं सध्या प्रगतीपथावर असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रवी पवार पहिलं अर्धशतकच्या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सीझन 10 त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीगचं प्रिव्हियस इनिंग मध्ये ज्यांनी लगावलेल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 53 धावा 21 बॉल मध्ये. शेवटी स्वीप करायला देखील गेलाच होता, पण बॉलच्या पद्धतीने पडला बरोबर आत आला आणि तो स्टंपच्या वरतूनच गेलेला आहे. चांगली गोलंदाजी होते. टोटल स्कोर सध्या 15 वरती थांबलाय. टार्गेट या मॅच मध्ये 97 आहे. सो अटॅक तुम्हाला करावा लागणार आहे. पॉप प्ले मॅटर करणार आहे. लेग स्टंपला बॉल होता, खराब बॉल होता, पण त्याचा फायदा उचलता आला नाही. नॉन स्टॅकेंडला थ्रो येतोय, त्यामध्ये धाव आली आहे फक्त एकच. राहुलला आतापर्यंत शांत ठेवलंय. दोन्हीही ओव्हरचा पहिला बॉल त्याने फेस केलाय आणि दोन्ही वेळेला एकच धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फटके त्याचे फसले होते. चांगला बॅटर आहे, पण या क्षणाला त्याची बॅटिंग पाहिजे स्टार 11ला, तरच 97 बनतील. पवार पुढचा बॉल उडवायचा होता, आतलीकडे पायावरती चान्स आहे. नो स्ट्राइकिंग एंडला डायरेक्ट हिट मिस झालंय. मागून येते बॅकअप आणि धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात त्या 2. ही जी एक धाव गेली आहे तिची पर्वा केलीच नव्हती, पण जर विकेट आली असती तर या थ्रोचं महत्व फार वाढलं असतं. काम तमाम होतं राहुलचं जर डायरेक्ट हिट झालं असतं. टोटल स्कोर सध्या आपण पाहतो 18. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या षटकातील अजूनही बॉल बाकी आहे 2. पवार पुढे आले, हवेत खेळले, एक्स्ट्रा कव्हर रेडी आहे. पकडली आहे की सोडली आहे? ओहो, एखाद्या मॅजिशियन प्रमाणे 4थ्या अटेम्प्ट मध्ये पकडली आहे त्यांनी कॅच. विकेट डाऊन. 11चा पॅव्हलियन मध्ये धक्का पहिला.
पुन्हा एकदा सांगेन जो शेड्यूल आहे बिग बॅच सारखाच आहे. फर्स्ट मॅच, सेकंड मॅच, देन विनर विनर, देन लुझर लुझर, देन एलिमिनेटर अँड देन क्वालिफायर. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 18 धावा धावफलकावरती आहेत. राहुलची विकेट आली आहे, इम्पॉर्टंट होती. जबरदस्त कॅच आपल्याला टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये राजनट. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, चौथ्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी कॅच पकडली. लास्ट बॉल आहे पापा प्लेचा. नवीन बॅटर आले रवी दिवेकर. ओ फुल लेंथ होता, ग्लान्स करायला गेलेत, शेवटी काय घडले. चला असं नाही तर असं. विकेट तर आली आहे. फलंदाज होतात शून्यावरती बाद. 18-2 पावर प्ले एंड. बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले 24 आणि 24 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 79. बॅटचा चेहरा फार लवकर बंद केला होता रवीने. ऑन साईडला टर्न करायला गेले होते आणि क्रीज सोडली. त्यामध्ये आता थेट पॅव्हलियन मध्ये आले. नवीन बॅटर दुर्गेश थापा मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला टॅलेंटेड लेफ्टी बॅटर आहे आणि जरूर आता या मॅचचं समीकरण जे आपण पाहतोय 24 बॉल 79 बनवायचा थोडंसं उघड समीकरण आहे. पापा प्ले मध्ये स्टार्ट भेटला नाही. ॲज अ कम्पेअर 2 ओव्हरमध्ये 36 धावा होत्या फर्स्ट इनिंग मध्ये. जी बॅटिंग लेट साई मराठेला बंद केली होती. छकडेवाले संकेत पाटील यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं बैलांचं नाव काय? जॉकी आहेत का? गाडा चालवतात. वाह, उडवला पिकअप. लॉंग ऑनचा बाहेर पडेल. लालाचा बॅट मधून लाजवाब षटकार. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीगच्या निमित्तानं दोघेही समोरासमोर आहेत. लालाने उडवलाय. स्वागत तर भव्य. शॉर्ट बॉल एज आहे, फाईन लेग, थोडा दूर. चांगला प्रयत्न. थर्ड मॅनने धाव ठोकली, त्यामध्ये एकच धाव तुम्हाला आता मिळणार आहे. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा वाचलाय लाला. आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 25 वरती. इक्विशनचा पण विचार केला तर बॉल आणि बाकी 22 आणि 22 बॉल मध्ये मॅच मध्ये बनवायचे आहेत 72 72 धावा. मॅच इकडूनही बनवू शकते पण तसा विचार करावा लागेल, तसा खेळ करावा लागेल, आक्रमण तुम्हाला करावं लागणार आहे. प्रत्येक ओव्हरला कॅपिटलाइज करावं लागेल. लांबून थोडासा बॉलला खेचून मारायचा होता. ऑन सेट पॅक आहे ऑलरेडी. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, डीप मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्यामुळे जर ऑन साईडला खेळायचं असेल तर त्यांचं वरतूनच तुम्हाला बॉलला मारावा लागणार आहे. प्रयत्न तोच होता जो लालाने ऑलरेडी केलेला आहे. षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. दुर्गेश देखील तेच करत होता. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आमचे परम मित्र, डायमंड ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट सुजल भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जबरदस्त ऑपरेटर आहेत. षटकार आला आणखी एक. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटने जी काही मुलं बनवलेली आहेत, तेजस भोईर अँड ऑल टीम, सगळे यंगस्टर आहेत. मी म्हणेन अंडर 21च असतील सगळे. सगळे कॅमेरामॅन, सगळे ऑपरेटर, टेक्निशियन, चांगली टीम आहे. ऑन साईडला वळवायचा होता, डॉट आला आहे. हे जे डॉट बॉल आहेत बरंच काही सांगून देतील. 31 बनलेलं आहे. बॉल अजूनही बाकी आहेत ते अर्थातच 19 आणि 19 बॉलमध्ये मॅचमध्ये बॅटिंग साईडला अर्थातच स्टार 11ला बनवायचं. 66 66 धावा 19 बॉलमध्ये. साहिल शेठ यादव यांच्याकडून थापाला 50 साठी 1000. मॅनेजमेंट टीमकडून 50.
माफ करा 500 आणि 500 होत आहे शॉर्ट बॉल चांगला पिक केलाय आणि पोल करत असताना बॉलला पाठवलंय षटकार. साठ धावा 97 चा चेस आहे 37 झालेलं 60 अजूनही बनवायचं आता 50-50 वर मॅटर करेल. जर इकडे 15-20 धावा आल्या त्यामध्ये बोनस आला 25-30 बनल्या जबरदस्त मॅच रंगेल नो डाऊट. आणि दोन्ही बॅटर ज्या पद्धतीने अटॅक करतात वाऱ्याचा वेग त्यांच्या सोबत आहे. याच बाजूला वारा वाहतोय आणि काही अंशी बॉल त्या वाऱ्यासोबत पुढे जातोय गप्पा गोष्टी करत. लाला आणि तापाने केलेले बॅटिंग 37 झालेल्या 60 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये. आणि आता चॅलेंजवर 50-50 आयकॉन आलेत. लेट साईड मराठी 11चे राहुल ठाकूर वेल सेट बॅटर ऑन स्ट्राईक लाला. 12 धावांचं चॅलेंज आहे 50-50 ओव्हर मध्ये. पहिला बॉल राहुल तयार. लेग स्टम्पला तर जरूर होता लेग स्टम्पचा बाहेर होता वाईटचा सिग्नल. बॅक ऑफ लेंथ होता वेगाने चांगला बाउन्सर होता पण लाईन थोडीशी खराब आहे. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 38 धावा धावफलकावर देत. इंटरेस्टिंग मॅच होईल जर या षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा आल्या मॅच शेवटपर्यंत असेल. बॅटिंग साइड स्टार 11 साठी देखील वाईट पहिला आलाय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता ब्लाइंड स्ट्रोक आताही आपल्याला पाहायला मिळाला. जो वेग होता बॉल मध्ये मिड विकेट कडे चाललाय. एका धावाने धावसंख्या पुढे जाईल आणि दरम्यान भारतीय जनता पार्टी बोर्ड अध्यक्ष अंकुशजी कुलकर्णी यांच्या ठिकाणी आगमन झालं. रामनगर त्रिमूर्ती प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत आम्ही. 39 धावात अजून इक्वेशनचा पण विचार केला. बॉल उरलेत 17 धावा पाहिजेत त्या. 58 थापा ऑन स्ट्राईक उडवायचा होता आउटसाइड थर्ड मान्य पकडले कॅच वा विकेट डाऊन फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये 39 झालेले आहेत. म्हणजे अजूनही या मॅचचा आपण विचार केला तर 16 बॉल मध्ये बनवायचा त्या 58. चांगली बॉलिंग होती 50-50 ओव्हर मध्ये. राहुल पुढचा बॉल इकडे चान्स बट थोडा बॉल दूर आहे. जिकडे बॉलरचं बॉलिंग मार्क आहे तिकडे बॉल पडलाय आणि धाव आली ती फक्त 1. म्हणजे पहिल्या 3 बॉल मध्ये धावा गेलेल्या 3 आणि 3 बॉल मध्ये जर 9 धावा आल्या नाही तर मात्र मायनस आपण करूयात आणि तो डिसएडव्हान्टेज असेल. बिकॉज या ओव्हरला तुम्हाला कॅपिटलाइज करायचं आहे. इकडून तुम्ही मॅच बनवू शकता. ही तुम्हाला संधी आहे
दुर्गेशच्या विकेट नंतर लालाची ती जबाबदारी आहे. धावा फक्त 3 बॉलमध्ये 3च आलेल्या. 3 बॉलमध्ये आता मिनिमम 9 बनवाव्याच लागतील. स्कोर आहे सध्या 40. जर जुन्या मॅचचा आपण विचार केला तर 57 धावांची गरज आहे 15 बॉलमध्ये. राहुल शॉर्ट बॉल होता, हॅमर तर केलाय, मिड विकेटकडे चाललेला आहे. डीप मधून येत आहेत फिल्डर. टोटल एका धाव्याने धावसंख्या पुढे. स्कोर ऑन 41. 4 बॉलमध्ये फक्त 4. 2 बॉल बाकी आहेत. लिली स्ट्रायकिंग एंडला. 4-5 वर्ष अगोदर आपण गेलो तर सुनील लिली जबरदस्त हार्ड हिटिंग करायचे. बघा आताही तो त्यांच्याकडे आपल्याला क्लास पाहायला मिळतोय का. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे, डीप मधून फिल्डर येत आहेत, सहजरित्या 2 धावा मिळणार आहेत. आणि हे जे क्रीडांगण आहे संत सावळा महाराज क्रीडा संकुल, डीप बाउंड्री आहे. 2 धावा आलेल्या आहेत. स्कोर सध्या आपण पाहतोय 43. शेवटचा एक बॉल आहे. या रनचेस मध्ये थोडीशी गाडी मागे. धावा या ओव्हरमध्ये झालेल्या आहेत त्या 6. एक षटकार आला तर चॅलेंज कंप्लीट होईल. षटकार आला नाही तर धावा मायनस. हवेत तर खेळलाय मात्र षटकार नाहीये. लॉंग ऑन कडे बॉल आहे. फिल्डर डीप मधून येत आहेत. धावा फक्त आल्या त्या 7च. मायनस आपण करूया 3, म्हणजे धावा झालेल्या त्या फक्त आणि फक्त 41. 56 धावांची अजूनही गरज आहे या मॅच. बॉल बाकी असताना 12 बॉल 56. चला फील्डिंग साइड. बद्रीभाई ज्यादा वक्त लिया जा रहा है प्लीज. इकडे थेट बॉल आपण पाहतोय निघून गेला विकेट किपर कडे. टोला बॉल इकडे लागलेला आहे आणि या मॅच मध्ये तो रनचेस कुठेतरी आता आपल्याला पाहायला मिळणार नाही. संघर्ष आपल्याला हवा तसा पाहायला मिळणार नाही. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नाही. इव्हन जेव्हा आता 50-50 वर मागची जी आपल्याला पाहायला मिळाली तिकडे त्यांना त्या 12 धावांचं चॅलेंज देखील कंप्लीट करता आलं नाही. आणि ज्या काही विकेट गेल्या, राहुल स्वस्तमध्ये आउट झाला, लाला अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतो, रवी देवेकर शून्यावरती, दुर्गेशने 12 लगावल्या, सुनील आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. कमी गती हवेत आहे बॉल. शॉट मिड विकेट रिजनला पडतोय. सो आता फक्त आपण पाहतोय ऑन साइडला बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन कडे. चला प्रीवियस मॅचचे विनर आपण रेडी राहा. मागचा सामना जो जिंकलाय पुष्कर शिवांश 11, किरण शेट राळे यांच्या मालकीचा संघ आणि कॅप्टन देखील आय थिंक ते स्वतःच आहेत, जे स्वतः शेट मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. आफ्टर मॅच हँडशेक, हस्तांदोलन कंपल्सरी आहे. सो याची नोंद घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही उतरता आमच्या मुख्य व्यासपीठासमोरूनच तुम्हाला एंट्री करायची, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी आहे. 44 धावा धावफलकावरती. ऑन साइडला टर्न करायचं होतं, इकडे बॉल निघून गेलाय स्टंपच्या वरतून. सो अशा पद्धतीने ओव्हर कंप्लीट झाल्यात. 5 धाव्यात फक्त 44 आणि आता या मॅच मध्ये आपण बघितलं तर अजूनही गरज आहे 53 धावांची. भलं मोठं अंतर आहे, पाहूयात. येस, रन रेटचा काही संबंध नाहीये, बिग बॅश फॉर्मॅट आहे. विनर विनर, लुजर लुजर,
एलिमिनेटर क्वालिफायर. दॅट्स इट. उडवलाय खरा काऊ कॉर्नरला. फिल्डर पकडली कॅच की सोडली आहे. शेवटी सुटली आहे. कुलजीत जे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात लास्ट ओव्हर मध्ये. फुल टॉस जरूर होता. ऑन साईडला बॉल चाललाय मिड विकेट रिजन मध्ये आणि इकडे आपण पाहतोय अंपायर सांगतात डिपिंग फुल टॉस आहे. फुल लेंथ होता मात्र इकडे पडल्यानंतर हलका वळलेला आहे. आणखी एक डॉट आला. चला पुष्कर शिवांश 11 आपल्या स्कॉट्स रेडी राहा. कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. स्टील 3 to go. फुल टॉस सॉफ्ट हँड खेळलेत लाला. माहिती आहे सुनील देखील उभा आहे. त्याला एक चान्स देऊयात आपण कारण बॉल फक्त 2 आहेत आणि या मॅच मध्ये फॉर्मॅलिटीज आहेत, औपचारिकता बाकी आहेत. प्रेक्षक आता स्टँड मधून या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं स्वागत आहे. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग. वा स्विच हिट. थेट बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटचा वरतून षटकार. आदरणीय देवाभाऊ ठाकूर यांच्याकडे आगमन झालंय. स्वागत आहे आपलंही. सुस्वागतम. चला पुष्कर शिवांश कॅप्टन रेडी आहेत का? शेवटचा डॉट आल्याने अशा पद्धतीने हा सामना संपला. अभिनंदन टीम. लेट्स आई मराठे 11 ने त्रिमूर्ती नगर